आदरणीय सन्माननीय सर्जेराव पाटील साहेब API मानपाडा पोलीस स्टेशन यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे। कृपया यानंतर वेदिका निशिकांत होडगे आपल्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल विचार मांडतील। या पुढे यशवंत कीर्तिवंत वरदवंत सामर्थ्यवंत पुण्यवंत नीतिवंत जानता राजा छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाऊ। महाराष्ट्राचा इतिहास लिहिला तो कोणी, महाराष्ट्राचा इतिहास लिहिला तो कोणी, ऐरागेरेडी नव्हे तर त्या हिरव्या पिवळ्या शालीने, तलवारीच्या खणखणाटीने, घोड्यांच्या टफानं आणि शाहिरांच्या डफानं, आणि हाच इतिहास घडविला तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी। मुजरा त्या छत्रपती शिवरायाला, रयतेच्या राजाला, ज्याच्या भक्तीला जोड नाही, शौर्याला तोड नाही, जो अतंग आहे सागरा समान, ज्याचा छत्र म्हणजे आभाळा समान, तो त्या सूर्याची शान, मराठी मनाचा धगधगता अभिमान, काळीज आहे सह्याद्री ज्याला शंभूचा अभिमान, महाराष्ट्राच्या देवाऱ्यात ज्याचं पहिलं स्थान, असे ते प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय। बंदुकीच्या जोरावर आणि हंटराच्या धाकावर, बंदुकीच्या जोरावर आणि हंटराच्या धाकावर मी अनेक माणसांना वाघाप्रमाणे जगायला शिकवणारी माणसं बघितली, पण बंदुकीच्या जोराशिवाय आणि हंटराच्या धाकाशिवाय मी इथल्याच माणसांना वाघाप्रमाणे जगायला शिकवणारा एकच वाघ बघितला, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। आपण ज्या महाराष्ट्रात राहतो तो महाराष्ट्र म्हणजे काय, आपण ज्या महाराष्ट्रात राहतो तो महाराष्ट्र म्हणजे काय, तर तो महाराष्ट्र म्हणजे शिवरायांच्या विचारांचा, जिजाऊंच्या संस्कारांचा आणि शंभूच्या पराक्रमांचा साक्षीदार म्हणजे हा आपला महाराष्ट्र। कष्टकरी शेतकऱ्यांचा, दीनदलितांचा आणि 105 हुतात्म्यांच्या बलिदानाचा आणि दिल्लीच्या तख्तालाही घाम फोडणाऱ्या माझ्या जिगरबाज, माझ्या मर्द मावळ्यांचा महाराष्ट्र, जिगरबाज माझ्या मर्द मावळ्यांचा महाराष्ट्र। आणि ह्याच महाराष्ट्राच्या मातीत 19 फेब्रुवारी 1630 रोजी एका रत्नाचा जन्म झाला, ते रत्न म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, ते रत्न म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। सह्याद्रीच्या छाताडावर नाद भवानी गाजे, सह्याद्रीच्या छाताडावर नाद भवानी गाजे, काळजात राहती अमुच्या रक्तात वाहती राजे, काळजात राहती अमुच्या रक्तात वाहती राजे। तुफान गरजतो आग ओकतो वाघ मराठी माझा, तुफान गरजतो आग ओकतो वाघ मराठी माझा, सम्मान राखतो जाण झोकतो तुफान मातीचा राजा, तुफान मातीचा राजा। वाघाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर आणि शत्रूंचे मर्दन, असेच असावे मावळ्यांचे वर्तन, हीच छत्रपती शिवरायांची शिकवण। ताजमहाल जर प्रेमाची निशाणी आहे, ताजमहाल जर प्रेमाची निशाणी आहे, तर शिवनेरी किल्ला एका सिंहाची कहाणी आहे, एका सिंहाची कहाणी आहे। ब्रिटिश लोक ओम या शब्दावर संशोधन करतात की ओम बोलल्याने शरीरात ऊर्जा का निर्माण होते, पण मला असे वाटते की त्यांनी खरे संशोधन छत्रपती शिवाजी महाराज या नावावर करायला हवे, कारण हे नाव घेताच अंगावरती शहारे उभे राहतात, हृदयाचे ठोके वाढतात, शरीरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते। कुणी विचारलं ना मराठी या शब्दाचा अर्थ काय, तर कॉलर ताट करून सांगा मराठी या शब्दाचा अर्थ काय, मरेपर्यंत राज्याच्या सेवेसाठी ठेवलेला जगदंब जगदंब। 12 महिने 11 खेळाडू 10 बोटे 9 ग्रह 8 दिशा 7 आश्चर्य 6 संवेदना 5 महासागर 4 वेद
3 ऋतू, 2 डोळे आणि फक्त एक शिवबा. मराठा वन मॅन शो. एकच राजे शिवराय माझे. बांधकर पगड़ी जब शिवाजी महाराज तैयार होते, बांधकर पगड़ी जब शिवाजी महाराज तैयार होते, उठाकर तलवार घोड़े पर सवार होते, उठाकर तलवार घोड़े पर सवार होते, तब झुकते सारे अल्लाह के बंदे, तब झुकते सारे अल्लाह के बंदे और कहते काश हम भी मराठा होते, काश हम भी मराठा होते. 1660 मध्ये महाराजांचे 7 मराठे लढले आदिलशाच्या 1500 माणसांबरोबर. त्या 7 योद्ध्यांची नावे विसाजी बल्लाळ, दीपोजी राऊतराव, विठ्ठल पिलाजी आत्रे, कृष्णाजी भास्कर, विठोजी शिंदे, सिद्धी हिलाल आणि सरनोबत कुर्तोजी उर्फ प्रतापराव गुजर. वेडात मराठे वीर दौडले 7, या वीरांना माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये वस्तू वापरल्या आणि माणसं जपली. शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये वस्तू वापरल्या आणि माणसं जपली. पण आपण काय करतो? माणसं वापरतो आणि वस्तू जपतो, माणसं वापरतो आणि वस्तू जपतो. शिवाजी महाराजांच्या आयुष्यात घडलेली एकूण एक गोष्ट आपल्या मनावर ठासून भरलेली असते. त्यांच्याच बद्दल एक गोष्ट शाहिस्तेखानाने त्याच्या डायरीत नमूद केलेली आहे. ती मी तुम्हाला सांगते. तो लिहितो की शिवा जसा आला तसा तुफान वाऱ्यासारखा लाल महालातून निघूनही गेला. थोड्या वेळाने गोंधळ थांबला. तेवढ्या शाहिस्तेखानाची एक बहीण त्याच्याकडे धावत आली आणि म्हणाली, मेरी बेटी लापता है भाईजान, मेरी बेटी लापता है. तेव्हा तो बोटे छाटलेला शाहिस्तेखान स्मित हास्य करत म्हणाला, शिवाजीची माणसं तिला पळवणार तर नाहीतच, आणि जरी पळवली तरी बेफिक्र राहा, कारण तो शिवाजी तिची काळजी पोटच्या पोरीसारखी घेईल. अरे कोणता हा विश्वास शत्रू जाईल महाराजांच्या चारित्र्यावर. खरं तर ती पोरगी तिथेच एका पिंपात लपून बसली होती. नंतर ती सापडली. तुम्हाला ही गोष्ट सांगण्याचे तात्पर्य एवढेच की आजच्या या संबंध भारतीय समाजाला शिवाजी महाराजांसारख्या चारित्र्यवान महापुरुषाच्या आदर्शाची खरी गरज आहे. शेवटी मी एवढंच बोलेन, विजयसारखी तलवार चालवून गेला, विजयसारखी तलवार चालवून गेला, निर्डय छातीने हिंदुस्तान हलवून गेला, निर्डय छातीने हिंदुस्तान हलवून गेला. वाघ नख्याने अफजल खानाचा कोतळा फाडून गेला, वाघ नख्याने अफजल खानाचा कोतळा फाडून गेला. स्वर्गात गेल्यावर ज्याला देवांनी झुकून मुजरा केला, स्वर्गात गेल्यावर ज्याला देवांनी झुकून मुजरा केला, असा मर्द मराठा शिवबा होऊन गेला, असा मर्द मराठा शिवबा होऊन गेला. इतक्या जोरात जयघोष झाला पाहिजे की रायगडाच्या पायथ्याशी आवाज घुमला पाहिजे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद. आपल्या समोर कुमारी देविका महादेव बिरंजे देवश्री या. आगे. नमस्कार, माझे नाव देवाश्री महादेव बिरंजे. मी आता 3रीत शिकत आहे. आले किती गेले किती उडून गेले भरारा, आले किती गेले किती उडून गेले भरारा, संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शुभाचा दरारा, माझ्या शुभाचा दरारा. सर्वप्रथम मी महाराष्ट्राच्या मातीचा मानबिंदू स्वराज्य संस्थापत्र येथेचे राजा श्री छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. सन्माननीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमाचे माननीय प्रमुख पाहुणे, वंदनीय गुरुवर्य आणि माझ्या मैत्रिणींनो, आज मी कोल्हापूर विषयी 2 शब्द सांगते, ते तुम्ही ऐकून घ्या. कोल्हापूरच्या मातीत जन्म घ्यायला नशीब. कोल्हापूर हा एक महाराष्ट्रातील महत्त्वाचा जिल्हा आहे आणि ऊस उत्पादन जिल्हा म्हणून पण ओळखले जाते. कोल्हापूर शहराचे नाव घेताच 2 गोष्टी डोळ्यासमोर येतात. एक म्हणजे महाराष्ट्रातील 3.5 चट्टिक पितांपैकी एक म्हणजे कोल्हापूरची अंबाबाई आणि दुसरे श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराज भोसले यांच्याशिवाय या जिल्ह्यात कोल्हापुरी चपला, कुस्ती, कोल्हापुरी गुळ यासाठी भारतभर प्रसिद्ध आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 12 तालुके आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात अनेक पर्यटन आणि धार्मिक स्थळे आहेत. आता मी एक छोटीशी कविता सांगते. असा कसा बाबा देवले कराला देतो, लवकर जातो आणि उशिराने येतो, एका घरा राहून या मनामध्ये घोर, तुला तुझा बाबा नाही मला माझी पोर,
बालपणे गेले सारे तुझे निसटून उरेल काही तुझ्या माझ्या उंजळीमधून जरी असे तुझी ओठी माझ्यासाठी असे नजरेत तुझ्या काही अनवळखी दिसे तुझ्या जगातून बाबा हरवेल का ग मोठे पाणी बाबा तुला आठवेल का ग तुझ्या जगातून बाबा हरवेल का ग मोठे पाणी बाबा तुला आठवेल का ग सासुराला जाता जाता उंबरठ्यामध्ये बाबासाठी येईल का पाणी डोळ्यामध्ये थँक्यू. धन्यवाद धनश्री देवश्रीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अतिशय सुंदर आणि मोजक्या शब्दात आपल्या कोल्हापूरविषयी तिने माहिती दिली. खूप चांगली माहिती दिली. जगात भारी कोल्हापूर. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात तिचं स्वागत करायचं आहे. धन्यवाद देवश्री. या देवश्रीचा सत्कार सन्माननीय API सर्जेराव पाटील साहेब मानपाडा पोलीस स्टेशन यांच्या हस्ते होत आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात तिचं स्वागत करायचं आहे. धन्यवाद. हॅलो हॅलो. यानंतर किमया नितीन तरडेकर आपल्या समोर येते. आपल्या थोर पुरुषांच्या बद्दल विचार मांडतील. किमया मिस कुमारी किमया. राम राम कोल्हापूरकर. मी किमया नितीन तरडेकर. मी आज माझ्या भाषणाची सुरुवात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवगर्जनेने करते. आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम. महाराज गणपती गजश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवरदान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास शस्त्र प्रारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत 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 श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. तर स्वातंत्र्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटना अंमलात आली. कारण स्वराज्यानंतर सुराज्याची स्वप्ने भारतीय जनता पाहू लागली. पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल आणि लाला लजपतराय यांच्या नेतृत्वाखाली भारत सुखाने नांदेल असे दिसू लागले. पण स्वातंत्र्यानंतर कर्तव्यपूर्तीच्या समाधानाबरोबरच मनात निस्वार्थ जागू लागला. सत्ता मिळवण्यासाठी पैशाचा स्वार्थ कळसाळला पोचला. अहो प्रेतावरच्या टाळूवरचं लोणी खाण्यातच लोक धन्यता मानू लागले. गोरगरिबांना देऊ गेलेली भीड भाकरी त्यांच्यापर्यंत पोचेना. आणि अशातच भ्रष्टाचार नावाचा एक नवीन शिष्टाचार देशात सर्वसमर्थ झाला. आणि मग हा भ्रष्टाचार आपल्या बरोबरच काळा पैसा नावाचा एक विषारी नाग घेऊन आला आणि स्वतंत्र हिंदुस्थानाच्या नाशाला सुरुवात झाली. मित्रहो, कोणतेही आदर्श नसलेली एक नवीन जात नव्या पिढीच्या रूपानं या देशात जन्माला आली. स्वार्थ हा त्यांचा धर्म आहे. भ्रष्टाचार ही त्यांची संस्कृती आहे. काळा पैसा हाच त्यांचा परमेश्वर आहे. आणि सत्ता मिळवणे हेच त्यांचे अंतिम ध्येय आहे. आणि मित्रहो, स्वतंत्र भारताला लागलेली हीच खरी कीड आहे. आणि निवडणूक हा त्यातला सोपा आणि वेगळा मार्ग ठरला. सरकारी कचेऱ्या, न्यायालय, शिक्षण संस्था, विवाह संस्था आणि वैद्यकीय क्षेत्र अशा सर्व क्षेत्रात भ्रष्टाचार आणि स्वार्थ हातात हात घालून वावरत आहे. रसिको, या देशात श्रमाची प्रतिष्ठा उदयाला आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेत अहिंसा या देशाचा पाया होता. धर्मनिरपेक्षता ज्याचा दावा होता तिथंच आता धर्माच्या नावाखाली हिंसेचा कलह उठू लागलाय.
आणि त्यागाच्या आणि देशप्रेमाच्या भावनेनं जिथं जिथं आपल्या पूर्वजांनी रक्त सांडले तीच माती धर्माच्या आणि स्वार्थाच्या नावाखाली होणाऱ्या रक्तबाधेत रोज भिजू लागले. महागाईचा उद्रेक, वाढती बेकारी आणि काही भ्रष्टाचारी राज्यकर्त्यांमुळे ही सामान्य जनता त्रासून गेली. परंतु इंग्रजांनी केलेले अत्याचार आणि हत्याकांड परवडले, कारण ते परकीय होते. पण इथं आपल्याच देशात राहून आपलेच स्वकीय देशवासी दिवसाढवळे हत्याकांड करू लागले. अहो, कुणाला आणि कसा जाब विचारायचा? ज्या महापुरुषांनी आपल्याला स्वतंत्र मिळवून दिले, कित्येक महापुरुष त्याच फासावर चढले, त्यांच्या जयंत्या आम्ही साजऱ्या करतो. पण खरं तर लाज वाटली पाहिजे आम्हाला. पण ती लाज सुद्धा आम्ही कोळून प्यायलो. अहो, स्वतंत्र देशात जन्माला यायचे भाग्य जरी आम्हाला लागले असेल ना, पण ते स्वातंत्र्य निष्कलंक ठेवण्याची अक्कल मात्र आम्हाला नाही. अहो आज या देशात राजकीय, सामाजिक, कौटुंबिक अशा वेगवेगळ्या संस्था व संघटना निर्माण झाल्यात आणि त्यातूनच गढूर राजकारणाला सुरुवात झाली. अयोध्येतील तणाव, कोत्र हत्याकांड, भीमा कोरेगावची जातीय दंगल, राज्यघटनेला डावळून MPSC व UPSCतील घोळ, विद्यार्थ्यांच्या आरक्षणावरून चेंगराचेंगरी आणि यातूनच गढूर राजकारणाला सुरुवात झाली. ज्या महापुरुषांनी स्वातंत्र्य मिळवून दिले, स्वतःचे जीवाचे रान करून ही राज्यघटना बनवली, त्या राज्यघटनेतून समता, बंधुता आणि एकनिष्ठेचा संदेश दिला, त्या राज्यघटनेची मान, बान आणि शान आपल्याला राखलीच पाहिजे. वंदे भारत माता की जय. भारत माता की जय. जय महाराष्ट्र. थँक्यू. धन्यवाद. किमयासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. यानंतर आपल्या समोर वक्तृत्व सादर करण्यासाठी येत आहे कुमारी समृद्धी अनिल पाटील. या बाळा, ये समोर ये. एकदम छोट. कोणीही स्पर्धकांनी 3 मिनिटाच्या पेक्षा जास्त वेळ घ्यायचा नाही. कार्यक्रम अजूनही आहे, शिल्लक आहे. महिला भगिनींना विनंती करतो की आपण जेवण करून आला असाल तर इथं स्थानबद्ध व्हायचं आहे. आणि आपल्याला ह्या ठिकाणी लकी ड्रॉ स्पर्धा आहे. त्या स्पर्धेमध्ये पैठणी आहेत, सोन्याची नथ आहे, अंगठी आहे आणि पैजण या देण्यात येणार आहेत. तरी आपण या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. सन्माननीय व्यासपीठ आणि आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे आणि उपस्थित मान्यवर, शिवशाही प्रतिष्ठान कोल्हापूर आयोजित वक्तृत्व स्पर्धामध्ये मी कुमारी समृद्धी अनिल पाटील इयत्ता 2री आज तुमच्या समोर राजर्षी शाहू महाराज यांचे विचार मांडण्याकरता उभी आहे. राजर्षी शाहू महाराज हे एक थोर भारतीय समाजसुधारक व कोल्हापूर संस्थाचे छत्रपती होते. त्यांचा जन्म 26 जून 1874 रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाले. त्यांचे संपूर्ण नाव यशवंत जयसिंगराव घाटगे हे होते. शाहू राजांच्या आईचे नाव राधाबाई तर वडिलांचे नाव जयसिंगराव आप्पासाहेब हे होते. कोल्हापूर संस्थाचे राजे 4थे शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर त्यांच्या 4थ्या पत्नी आनंदीबाई यांनी यशवंतरावाला दत्तक घेतले. त्यांचे शाहू असे नामकरण केले. शाहू महाराज हे लहानपणापासून कृशाग बुद्धीचे व लोकप्रिय होते. सन
जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या चिमुकलीसाठी. धन्यवाद समृद्धी. जोरदार टाळ्यांच्या गजरात तिचं स्वागत करायचं आहे. यानंतर तिचा या बालकलाकाराचा सत्कार आमचे गणेश मामा डोणे साहेब करतील. यानंतर आपल्या समोर येत आहे श्रेया कंगराळकर. माझं नाव श्रेया नारायण कंगराळकर. आज मी बोलणार आहे राजर्षी शाहू महाराज यांच्याबद्दल 2 शब्द. राजर्षी शाहू महाराज हे लोककल्याणकारी राजा आणि कोल्हापूर संस्थेचे छत्रपती होते. त्यांचा जन्म 26 जून 1874 रोजी कागल येथे घाडगे घराण्यात झाला होता. राजर्षी शाहू महाराजांचं मूळ नाव यशवंत, तसेच आईचे नाव राधाबाई आणि वडिलांचे नाव जयसिंगराव घाडगे असे होते. कोल्हापूर संस्थेची महाराणी आनंदाबाई यांनी यशवंतला दत्तक घेऊन त्यांचं शाहू असं नामकरण केलं. राजर्षी शाहू महाराज यांनी जनतेला सुखी करण्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावलं. त्यांनी शेती उद्योगधंद्यांना प्रोत्साहन दिले. त्यांनी कोल्हापूर संस्थेला प्रोत्साहन दिले. त्यांनी चित्रपट, संगीत, कुस्ती यांना प्रोत्साहन दिले. राजर्षी शाहू महाराजांनी 6 मे 1922 रोजी अखेरचा श्वास घेतला. धन्यवाद. धन्यवाद श्रेया. अतिशय सुंदर असं वक्तृत्व या ठिकाणी तू केलीस. याबद्दल तुला खूप चांगलं बक्षीस या ठिकाणी देण्यात येत आहे. आमचे डोने मामा साहेब या ठिकाणी त्यांचा सत्कार करतील. यानंतर मी आदरणीय सुभाष डोणे साहेब यांना विनंती करतो की आपण 2 शब्द संबोधित करावे. स्वरा पाटील. नमस्कार, माझे नाव स्वरा संतोष पाटील. मी आता 4थीत शिकत आहे. मी वीर माता जिजाऊ यांच्याबद्दल 2 शब्द सांगणार आहे. स्वराज्याची दिने घडविला विधाता, स्वराज्याची दिने घडविला विधाता. धन्य ती स्वराज्य जननी जिजामाता, धन्य ती स्वराज्य जननी जिजामाता. स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला. माता केवळ मायाळू नसून शक्ती असू शकते, याचं सर्वात मोठं उदाहरण जिजाबाईच असू शकतात. राजमाता जिजाऊ यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज घडवले. अशा या थोर जिजाऊला माझा मानाचा मुजरा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. लगेच बोल. नमस्कार, माझे नाव सेजल प्रवीण गुड आहे. मी आता 4थी शिकत आहे. मी आता तुम्हाला जिजाबाईंबद्दल 2 ओळी भाषण बोलून दाखवत आहे. हे तुम्ही शांततेपणे ऐकावे ही माझी नम्र विनंती आहे. मी जिजाऊ बोलते. जाधवांची कन्या, भोसलेंची सून, शिवबाची माता, भाग्य कोणते अजून हिंदवी स्वराज्य पताका नभी अभिमानाने डोलते. कार्यसम्राट नगरसेवक महेश गायकवाड इथे यांचे आगमन झालेले आहे. आमचा जन्म जाधवांच्या घरी त्यांचं झाला. शिवशाहू आणि प्रतिष्ठान यांच्या वतीने आनंदाने सहर्ष स्वागत. रांगोळ्या काढल्या गेल्या, तोरण लावले गेले, हत्तीवरून साखर वाटण्यात आली आणि आमचे नाव जिजा असे ठेवले. आईच्या इच्छेकात आम्ही 6 भाषा शिकली. शिवराय हे आमचे धाटक रत्न आहे आणि आम्ही शिवरायांना घडविले. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझे नाव प्रत्युषा सतीश शेळके आहे. मी आता 4थी मध्ये शिकत आहे. मी तुमच्या समोर शिवरायांबद्दल 2 शब्द सादर करणार आहे. ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. तो आला नव्हता त्याला आणला होता, तो मेला नव्हता त्याला मारला होता, तो
आला नव्हता त्याला आणला होता, तो मेला नव्हता त्याला मारला होता. हा 36 दातांचा बोकड माझ्या शिवरायांनी एकट्याने फाडला होता. हा 36 दातांचा बोकड माझ्या शिवरायांनी एकट्याने फाडला होता. इथल्या लोकांना तर सोडाच, पण इथल्या दरोडेखोरांना जरी विचारलं ना की छत्रपती शिवाजी महाराज कोण आहेत, तरी ते सांगतील रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता, रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता. विचारा त्या सह्याद्रीला आणि विचारा त्या सागर दवारांना की शिवबा कसा थोर होता, की शिवबा कसा थोर होता. धन्यवाद. हॅलो हॅलो आपल्या यानंतर हे शेवटचं भाषण असेल. वक्तृत्व कुमारी वैभवी गावडे, लवकर यायचंय मंचावरती. आहे का इथे? संकल्प रेडेकर आहे. यानंतर आपल्या समोर दोन मिनिटं थांब. कृपया समजून घ्या सर्वांनी, कारण आपल्याला या ठिकाणी वेळेचं भान ठेवून कार्यक्रमाचं नियोजन करायचं आहे. तरी ज्या मुलांनी सुरुवातीला नावं दिली त्यांचं या ठिकाणी संकल्प रेडेकर आपल्या समोर वक्तृत्व सादर करील. चालू कर. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव संकल्प दयानंद रेडेकर. मी इयत्ता 7वी शिकत असून आज मी इथे आपले थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयी 4 शब्द बोलणार आहे. तरी ते तुम्ही शांततेने ऐकावे ही नम्र विनंती. सत्यशोधक समाजाचे संस्थापक महात्मा ज्योतिबा फुले यांचे पूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले असे होते. त्यांचा जन्म 19 एप्रिल 1827 रोजी सातारा जिल्ह्यातील कडगुण येथे झाला. ते एक लेखक, विचारवंत व थोर समाज सुधारक होते. त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव व आईचे नाव चिमणाबाई असे होते. वयाच्या 13व्या वर्षी त्यांचा विवाह सावित्रीबाई फुले यांच्याशी झाला. माध्यमिक शिक्षणासाठी त्यांनी पुण्यातील स्टॅटिस मिशन हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. अभ्यासात खूप हुशार असल्याने 5 वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला. महात्मा फुले यांच्यावर थॉमस पेन यांच्या राईट ऑफ मॅन या पुस्तकाचा प्रभाव पडला. त्यांनी विषमता दूर करण्यासाठी स्त्री शिक्षण व मागासलेल्या मुलामुलींचे शिक्षण यावर भर दिला. 1848 मध्ये सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांनी पुण्यातील बुधवार पेठेतील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढली व शिकवण्याची जबाबदारी सावित्रीबाई फुले यांनी पार पाडली. घरातील एक स्त्री शिकली की कुटुंब शिकते. ज्ञान ही एक शक्ती आहे. नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे असे विचार ज्योतिरावांनी मांडले. समाजातील धन्यवाद. जय हिंद, जय कोल्हापूर. संकल्पने अतिशय सुंदर असं या ठिकाणी वक्तृत्व सादर केलेलं आहे. त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. यानंतर वैभवी गावडे ही कलाकार आपल्या समोर